नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स सेकंड त्यातील पहिला टॉपिक बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या टॉपिकमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पर्यंतचा भाग आपण पाहिलेला होता. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2. Question number 1. The following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्यामध्ये 3 पेअर्स ऑफ सेगमेंट्स दिलेले आहेत आणि त्या सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचे. उत्तराला सुरुवात करूया. 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत हे त्याच्या लेंथवरून ठरतं आणि लेंथ म्हणजेच सेगमेंटच्या 2 एंड पॉईंट मधील डिस्टन्स असतं. म्हणून आपण सेगमेंटची लेंथ म्हणजेच एंड पॉईंट मधील डिस्टन्स काढूया. फर्स्ट सेग DE अँड सेग AB. त्यासाठी आपण डिस्टन्स DE काढूया. D चा कोऑर्डिनेट -7 आहे आणि E चा कोऑर्डिनेट 9 आहे. यामध्ये 9 इज ग्रेटर दॅन -7. देअरफॉर 9 - -7 इज इक्वल टू मायनस प्लस होईल म्हणजे 9 + 7 इज इक्वल टू 16. डिस्टन्स DE आपल्याला 16 मिळालेला आहे. तर डिस्टन्स AB काढूया. डिस्टन्स AB इज इक्वल टू A चा कोऑर्डिनेट -3 आहे आणि B चा कोऑर्डिनेट 5 आहे. 5 इज ग्रेटर दॅन -3. सो 5 - -3 इज इक्वल टू, इथंही मायनस यांचं प्रोडक्ट प्लस होईल म्हणजेच आपल्याला मिळेल 5 + 3 इज इक्वल टू 8. आता या ठिकाणी डिस्टन्स DE 16 आहे आणि डिस्टन्स AB 8 आहे. हे दोन्ही इक्वल नाही आहेत, जे दोघांची लेंथ इक्वल नाही आहे. देअरफॉर लेंथ ऑफ DE इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ AB. देअरफॉर सेग DE अँड सेग AB आर नॉट कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आपण डिस्टन्स काढतोय आणि त्या दोघांचं डिस्टन्स इक्वल असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील, अदरवाईज नॉट. सेकंड एक्झाम्पल यातील बघूया. याचप्रमाणे आपण सोडवणार आहोत. सेग BC म्हणजेच आता आपल्याला काय काढायला हवं, डिस्टन्स BC आता आपण काढूया. B चा कोऑर्डिनेट 5 आणि C चा कोऑर्डिनेट 2 आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजे आपल्याला लिहावं लागेल 5 - 2 इज इक्वल टू 3. त्यानंतर सेग AD पहा. A चा कोऑर्डिनेट -3 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D इज -7. -3 इज ग्रेटर दॅन -7. देअरफॉर डिस्टन्स AD इज इक्वल टू -3 - -7 इज इक्वल टू -3. यानंतर मायनस आणि मायनस प्लस होईल, +7 इज इक्वल टू 4. डिस्टन्स BC 3 आणि डिस्टन्स AD 4. इथंही हे दोन्ही इक्वल नाही आहेत. देअरफॉर लेंथ ऑफ BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ AD. देअरफॉर सेग BC अँड सेग AD आर नॉट कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. यामधील आणखी एक एक्झाम्पल बाकी आहे, तेही आपण सोडूया. टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, त्यावरून आपण त्यातील तिसरे एक्झाम्पल सोडवतोय. सेग BE याची आपण म्हणजे या सेगमेंटची लेंथ काढतोय. B चा कोऑर्डिनेट 5 आहे, E चा 9 आहे. 9 इज ग्रेटर दॅन 5. मग आपण डिस्टन्स BE इज इक्वल टू 9 - -5 असे लिहिणार आहोत, इज इक्वल टू 4. त्यानंतर सेग AD याची लेंथ आपण काढतोय. डिस्टन्स AD इज इक्वल टू A चा कोऑर्डिनेट -3, D चा कोऑर्डिनेट -7. -3 is greater than -7. Therefore, this is equal to
-3 मायनस -7 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे -3 + 7 = 4. इथं मात्र डिस्टन्स DE 4 आहे आणि डिस्टन्स AD सुद्धा 4 आहे म्हणजे दोन्ही इक्वल आहे म्हणजे या दोन्ही सेगमेंटची लेंथ इक्वल आहे. Therefore length of BE is equal to length of AD. Therefore seg BE congruent seg AD. दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी आपण काय केलं, त्या सेगमेंटची लेंथ काढली. लेंथ म्हणजेच त्या सेगमेंटचे एंड पॉईंटमधील डिस्टन्स काढला आणि त्यावरून ठरवलं. चला तर मग आता पुढचं एक्झाम्पल सोडूया. क्वेश्चन नंबर 2. Point M is the midpoint of seg AB. If AB equal to 8, then find length of AM. इथं M हा सेग ABचा मिडपॉईंट आहे आणि ABची लेंथ आपल्याला दिलेली आहे 8 आणि AM हा सेगमेंट म्हणजे AMची लेंथ आपल्याला काढायची आहे. ॲक्च्युली हे एक्झाम्पल आपल्याला तोंडी सांगता येईल. ABची लेंथ 8 आहे, M मिडपॉईंट आहे, मग AMची लेंथ किती होईल? 4 होईल. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे, पण ते कसं लिहायचं ते बघूया. सोल्युशनमध्ये आपण फिगर काढा अथवा न काढा चालेल, कारण एक्झाम्पल वाचल्यानंतरही आपल्याला सांगता येईल इतकं सोपं आहे. फिगर तुम्हाला समोर दिसते. AB सेगमेंट दाखवलेले आहे. M इज मिड पॉईंट. गिवन पॉईंट M इज मिड पॉईंट ऑफ सेग AB. आपल्याला AMची लेंथ काढायची आणि ती किती असणार आहे? ABच्या हाफ असणार आहे. Therefore AM is equal to half of AB. Therefore AM is equal to half of. आता ABची लेंथ 8 आहे म्हणून आपण तिथं 8 लिहितोय आणि याला सोपं रूप दिलं, सिम्प्लिफाय केलं की आपल्याला मिळेल AM is equal to 4. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 5 आता आपण पाहणार आहोत. Write the answers to the following questions with reference to figure. आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्यावरती आपल्याला एक लाईन दिसते आणि त्यावरती काही पॉईंट्स दाखवलेले आहेत आणि या फिगरवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न एकत्रित तुम्हाला समोर दिसत आहेत, मात्र आपण त्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून पाहूया. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 1. राईट the name of the opposite ray of ray RP. फिगरचं निरीक्षण करा आणि आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्याला अपोजिट रे ऑफ RP लिहायचे. त्यासाठी RP हा रे कुठे आहे पहा. रे RP तुम्हाला पिवळ्या रंगाने स्क्रीनवरती दिसतोय. हा आहे रे RP. याचा अपोजिट रे तोही तुम्हाला रेड कलरने दाखवलेला आहे. हे दोन अपोजिट रे आहेत. आपलं उत्तर काय असेल? रे RS किंवा रे RT. सो राईट रे RT और रे RS. अपोजिट रेची डेफिनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आता आपण सेकंड क्वेश्चन त्यातला बघतोय, सब क्वेश्चन. राईट द इंटरसेक्शन ऑफ रे PQ अँड रे RP. रे PQ अँड रे RP यासाठी आपल्याला फिगरमध्ये ते दोन्ही रेज कुठे आहेत हे पाहावं लागेल. कुठे आहेत पहा. रे PQ तुम्हाला दाखवलेला आहे. रे PQ येलो कलरने तुम्हाला तो स्क्रीनवरती दिसतोय आणि दुसरा रे आहे तो रे RP. तो तुम्हाला रेड कलरने स्क्रीनवरती दाखवलेला आहे. आता आपल्याला याचं इंटरसेक्शन लिहायचे. इंटरसेक्शन म्हणजे दोन्हीमध्ये सामायिक असलेला भाग, कॉमन असलेला भाग. आता हा जो सेगमेंट RP तुम्हाला दिसतोय तो भाग मात्र दोघांमध्ये कॉमन नाही आहे. बाकी उरलेला सगळा भाग म्हणजे P पासून उजवीकडे सगळा भाग तो कॉमन आहे आणि त्या कॉमन असलेल्या सगळ्या भागाचं नाव आपण आता लिहिणार आहोत. काय असेल ते? रे PQ. हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. रे PQ. क्वेश्चन नंबर 3. राइट द युनियन सेट ऑफ रे PQ and रे QR.
फिगरमध्ये पहा, रे पी क्यू कुठे आहे तो आपल्याला युनियन लिहायचं आहे. रे पी क्यू हा तुम्हाला पी पासून उजव्या दिशेला रे दिसतोय आणि दुसरा रे आहे तो रे क्यू आर. क्यू पासून डाव्या बाजूला जो रे आहे तो आहे रे क्यू आर. आता यांचा युनियन लिहायचं आहे, म्हणजे दोन्ही मिळून जो आपल्याला सेट तयार मिळतो तो लिहायचा आहे. अर्थात दोन्ही मिळून आपल्याला जे मिळणार आहे ते काय आहे, लाईन मिळणार आहे आपल्याला. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असेल लाईन पी क्यू. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाबाबत थोडीशी काळजी घ्या. नेटवरती आपल्याला जी पुस्तकं उपलब्ध आहे डाउनलोड करायला, त्यामध्ये आणि आपल्याला छापलेल्या पुस्तकामध्ये या प्रश्नात थोडंसं बदल वाटतो. या प्रश्नामध्ये रे पी क्यू आणि रे क्यू आर असं समजून या प्रश्नाचं उत्तर आता आपण सोडवलेलं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण त्यातला बघूया. स्टेट द रेज ऑफ विच सेग क्यू आर इज सबसेट. आपल्याला अशा रेचं नाव लिहायचे की ज्याचा क्यू आर हा सबसेट असेल. यासाठी सेग क्यू आर कुठे आहे पहा. सेग क्यू आर, सेग क्यू आर तुम्हाला येलो कलरने स्क्रीनवरती दाखवलेला आहे पहा. सेग क्यू आर म्हणजे सेग आर क्यू. आता तुम्ही कुठलाही रे सांगा की ज्यामध्ये तुम्हाला हा सेगमेंट क्यू आर मिळेल, असा कोणताही रे तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही रे आर पी म्हणू शकाल, रे एस क्यू म्हणू शकाल, रे टी क्यू म्हणू शकाल. अशी अनेक उत्तरं असू शकतील. आपण त्यापैकी एक उत्तर लिहितोय, रे क्यू पी आर, रे क्यू एस, रे क्यू टी. अशी काही उत्तरं तुम्ही फिगरचं निरीक्षण करून लिहू शकता. ओके, आपण नेक्स्ट सब क्वेश्चन त्यातलं बघतोय. फिगर तीच आहे. क्वेश्चन पहा, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉईंट आर. यासाठी तुम्हाला आर पॉईंट कुठे आहे ते पाहावं लागेल. आर पॉईंट तुम्हाला यामध्ये इथं दिसतोय आणि एंड पॉईंट कॉमन असलेले असे दोन रेज लिहायचेत, मात्र ते अपोजिट असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल रे आर पी हा एक रे घेतला तर आपण आरच्या डाव्या बाजूला दुसरा रे घेऊया, रे आर एस. जे आपलं उत्तर असेल रे आर पी अँड रे आर एस. यामध्ये तुम्ही वेगवेगळे उत्तर लिहू शकता. त्यापैकी मी एक लिहिलेलं आहे, रे आर टी अँड रे आर क्यू. नेक्स्ट क्वेश्चन, राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. यापूर्वी आत्ता जो प्रश्न आपण पाहिला होता तिथं आपल्याला अपोजिट रेज लिहायला सांगितले होते आणि या प्रश्नात आपल्याला कुठलेही दोन रेज लिहायला सांगितलेले आहेत, मग ते अपोजिट असोत किंवा नसोत. यासाठी एस पॉईंट कुठे पहा. तुम्ही त्या एसच्या एकाच बाजूला असलेले दोन रेज लिहू शकता किंवा अपोजिट रेज लिहिला तरी चालेल, कारण आपल्याला तसं त्यांनी काय कंडिशन दिलेली नाही आहे. त्यामुळे आपण उत्तर लिहूया रे एस आर अँड रे एस क्यू. कोणतेही दोन रेज ज्याचा एंड पॉईंट एस आहे असे दोन रेज तुम्हाला लिहायचे आहेत. सब क्वेश्चन नंबर 7, राईट द इंटरसेक्शन ऑफ रे एस पी अँड रे एस टी. त्यासाठी दोन रेज कुठे आहेत पहा. रे एस पी, एस पासून उजवीकडे एस पी हा रे आहे. दुसरा आहे एस टी, एस पासून डावीकडे. आता यांचा इंटरसेक्शन म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये म्हणजे रे या दोन्ही रेमध्ये जो भाग सामायिक आहे तो आपल्याला लिहायचा आहे. अर्थात हा एकच पॉईंट एस तुम्हाला असा दिसणार आहे की जो रे एस पी मध्ये आहे आणि रे एस टी मध्ये आहे. त्यामुळं आपल्या या सब क्वेश्चनचा आन्सर असेल पॉईंट एस. Point S is the only one point which is common between ray SP and ray ST. ओके, आपण फिगरचं निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता यानंतरचा जो भाग आहे तो आहे कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, की ज्या स्टेटमेंटमध्ये इफ देन चा वापर करून ते स्टेटमेंट लिहिलेलं असतं त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट. याला मराठीमध्ये आपण सशर्त म्हणजे काही अट दिलेलं असं हे विधान.
म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट. The statements which can be written in the if then form are called conditional statements. ज्या स्टेटमेंटमध्ये if then या फॉर्ममध्ये ते स्टेटमेंट लिहिलेलं आहे अशा स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणणार आहोत. The part of the statements following if is called the antecedent and the part following then is called the consequent. एखादं स्टेटमेंट लिहिताना ते इफ देन फॉर्ममध्ये लिहिलेलं असेल तर इफ नंतरचा जो भाग लिहिलेला असतो देनपर्यंत, इफपासून देनपर्यंत म्हणजे इफ नंतरचा जो भाग आहे त्याला आपण अँटिसिडेंट असं म्हणतो आणि देन नंतर म्हणजे देन या शब्दानंतरचा जो भाग आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणणार आहोत. तर स्टेटमेंट एक बघूया आपण. दी डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. रोम्बस म्हणजेच समभुज चौकोन. समभुज चौकोनाची कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात असं हे स्टेटमेंट दिलेलं आहे. हे स्टेटमेंट आपण जर कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचं असेल म्हणजेच इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते आपण असं लिहू. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. सुरुवातीला जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे याचा अर्थ असा होतो की समभुज चौकोनाची कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि जे आता इफ देन फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो जर चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. एक साधं स्टेटमेंट, एक सिंपल स्टेटमेंट जे आहे ते इफ देन रूपात लिहिता आलं पाहिजे याची आवश्यकता आहे पुढील अभ्यासासाठी. यासाठी त्या स्टेटमेंटचा अर्थ समजला की आपल्याला ते इफ देनच्या रूपात लिहिता येणं सोपं होईल. ठीक आहे, पुढचा भाग बघूया आपण. कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट म्हणजेच दिलेल्या विधानाचा व्यत्यास. आता व्यत्यास किंवा कॉन्व्हर्स म्हणजे काय? इफ द अँटिसिडंट अँड कॉन्सिक्वेंट ऑफ अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज्ड देन रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ द statement. Then resulting statement is called the converse of the given statement. मगाशी आपण जे पाहिलं होतं कंडिशनल स्टेटमेंट याच्यामध्ये अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेंट या शब्दाचा अर्थ सांगितलेला होता. इफ नंतर जो भाग येतो आपण त्याला अँटिसिडंट म्हणतो आणि देन नंतरचा भाग येतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. आता कॉन्व्हर्स लिहिताना काय होतं की ह्या दोघांची अदलाबदल करायची म्हणजे अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांची अदलाबदल केली की आपल्याला जे विधान लिहिता येतं किंवा आपण जे विधान लिहिलेलं आहे त्या विधानाला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. एक उदाहरण घेऊनच आपण बघूया. त्यापूर्वी आणखी एका विधानाचा अर्थ आपण बघूया. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. एखादं कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं नाही, तो ट्रू असेल किंवा फॉल्सही असेल हे लक्षात ठेवायचे. आत्ता आपण जे विधान पाहिलं इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. त्यासाठी मी एक कंडिशनल स्टेटमेंट समोर लिहितोय. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. हे मगाचं स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट. आता आपण याचं कॉन्व्हर्स लिहूया. काय होईल याचा कॉन्व्हर्स बघा. आता जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये अर्थ असा होतो की रोम्बस असेल, थोडक्यात अर्थ आपण सांगतोय की हा रोम्बस असेल तर डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतील. आता याचा उलट आपण केलं म्हणजे जर तरच्या विधानामध्ये आपण अदलाबदल केली तर आपल्याला काय मिळेल पहा. इफ the diagonals of a quadrilateral are perpendicular bisectors of each other then it is rhombus. जे डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो. हा झाला या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. आता लक्षात घ्या स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स बोथ आर ट्रू. आता आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया.
कंडिशनल स्टेटमेंट स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. याचा अर्थ असा होतो की जर संख्या मूळ असेल तर ती सम किंवा विषम असते, असा या स्टेटमेंटचा अर्थ आहे. आता आपण याचा कॉन्व्हर्स लिहायचं झालं तर ते आपण कसं सांगणार? जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती संख्या मूळ संख्या असते, हा त्याचा कॉन्व्हर्स होईल. तोच आपण इथे लिहितोय. इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. याचा अर्थ कसा झाला बघा. आता जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती संख्या मूळ संख्या असते. परंतु हे विधान सत्य आहे का? तर ते विधान सत्य नाही आहे. याचा अर्थ असा की इथं कंडिशनल स्टेटमेंट सत्य आहे, मात्र याचा कॉन्व्हर्स हा सत्य नाही. इन दिस एक्झाम्पल द स्टेटमेंट इज ट्रू बट इट्स कॉन्व्हर्स इज फॉल्स. आता आपण जे 2 एक्झाम्पल्स पाहिले त्यावरून एवढं लक्षात येतं की कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स ट्रू असतोच असं नाही. याबरोबर आपण हेही पाहिलं की स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स लिहायचं कसं. तर या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तुम्ही आणखी काही एक्झाम्पल्स या प्रकारची सोडवले की तुम्हाला ते लिहिताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे लक्षात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेटमेंटचा अर्थ आपल्या मातृभाषेमध्ये समजला की आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स लिहायला सोपं जातं. ठीक आहे, आपण पुढच्या भागाकडे जातोय. पॉस्ट्युलेट्स. व्हॉट इज मीन बाय पॉस्ट्युलेट्स? याला आपण मराठीमध्ये गृहीतकं असं म्हणतो. तर गृहीतकं म्हणजे काय की एखादं विधान आपण किंवा एखादं विधान असेल, एखादी घटना असेल, आपण सत्य असं मानतो, ते झालं गृहीतक. जॉमेट्रीमध्ये जे मॅथमॅटिशियन यापूर्वी होऊन गेले, ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड यांनी काही विधानं अशीच गृहीतकं म्हणून मांडली. जे विधानं सत्य आहेत हे त्यांनी दाखवलं, परंतु त्याची सिद्धता देता येत नव्हती, म्हणजे ते प्रूफ करून दाखवता येत नव्हतं, परंतु ती विधानं सत्य होती. अशी विधानं त्यालाच पॉस्ट्युलेट्स असं म्हटलेले. Greek mathematician Euclid took for granted some self-evident geometrical statements which are accepted by all and are called them postulates. म्हणजे सर्वमान्य होती ती विधानं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता किंवा ती विधानं असत्य आहे अशातला काही भाग नव्हता. ती विधानं सत्यच होती पण त्याची सिद्धता देता येत नव्हती. अशा स्टेटमेंटला पॉस्ट्युलेट्स असं म्हटलेलं आहे. ओके. He showed that on the basis of the postulates, some more properties can be proved logically. त्यांनी हेही दाखवलं की या पॉस्ट्युलेट्सचा उपयोग करून आणखी काही गुणधर्म आपल्याला प्रूव्ह करता येतात, जे तार्किकदृष्ट्या आपल्याला ते प्रूव्ह करता येतात. थेरम्स. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. जे गुणधर्म आपण तार्किकदृष्ट्या सिद्ध करतो त्याला थेरम असे म्हणतात. जी प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली की त्याला आपण थेरम म्हणणार आहोत. सम ऑफ युक्लिडियन पॉस्ट्युलेट्स आर गिवन बिलो. युक्लिडनी जी काही पॉस्ट्युलेट्स मांडलेली होती त्यातली काही पॉस्ट्युलेट्स तुमच्या 9वीच्या पुस्तकात दिलेली आहेत. ते आपण क्रमाक्रमाने बघूया. नंबर 1, देर आर इन्फानाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. नंबर 2, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 points. Number 3, a circle of given radius can be drawn taking any point as its center. Number 4, all right angles are congruent with each other. Number 5, if two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that direction intersect each other. हीच ती 5 पॉस्ट्युलेट्स जी तुमच्या पुस्तकात आहेत त्या पॉस्ट्युलेट्सचा आपण क्रमाक्रमाने अर्थ बघूया. नंबर 1, देर आर इन्फानाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. स्क्रीनवरती तुम्हाला एक पॉइंट दिसतोय. त्या पॉइंटमधून इन्फानाइट लाईन्स आपल्याला काढता येतात. तुम्ही पाहतात इन्फानाइट लाईन्स आपल्याला अशा रीतीने काढता येतील. त्यापैकी काही लाईन्स इथं काढलेल्या दिसतात. अशा रीतीने आपण इन्फानाइट लाईन्स काढू शकतो. देर आर इन्फानाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. नेक्स्ट पॉस्ट्युलेट आपण बघूया.
देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. याचा अर्थ दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते किंवा एक आणि एकच रेषा जाते. पॉईंट ए आणि पॉईंट बी असे दोन डिस्टिंक्ट पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. आता या पॉईंटमधून एकच लाईन आपल्याला काढता येते. यापेक्षा वेगळी लाईन काढायचा प्रयत्न केला तर ती या दोन पॉईंट्समधून जात नाही. नंबर 3, a circle of given radius can be drawn taking any point as its center. पहा, एक पॉईंट घेतला आपण, सपोज रेडियस 3 घेतली आणि सर्कल काढता येईल. पुन्हा एक पॉईंट घेतला, रेडियस 5 घेतली आणि सर्कल काढता येईल. म्हणजे सर्कल काढण्यासाठी आपण सेंटर म्हणून कुठेही पॉईंट प्लेनमध्ये घेऊ शकतो. नंबर 4, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ईच अदर. सर्व काटकोन एकमेकांशी एकरूप असतात. स्क्रीनवर तुम्हाला दोन राईट अँगल्स दिसत आहेत. अँगल ABC अँड अँगल RST दोन्ही राईट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. नेक्स्ट, if two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, the lines produced in that direction intersect each other. याचा अर्थ काय होतो बघा, तुम्हाला स्क्रीनवरती एक फिगर दिसते. दोन लाईन्स आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल जी तुम्हाला दिसते, त्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला दोन अँगल्स दिसत आहेत, ते इंटिरियर अँगल्स. आणि हे इंटिरियर अँगल्स यांची सम जर लेस दॅन 2 राईट अँगल्स असेल, जे इंटिरियर अँगलची सम लेस दॅन 2 राईट अँगल म्हणजे 180 पेक्षा कमी असेल, तर त्या लाईन्स वाढवल्यानंतर एकमेकांना इंटरसेक्ट करतात. फिगरमध्ये तुम्हाला X अँड Y हे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असलेले दोन इंटिरियर अँगल्स दिसतात आणि दुसऱ्या बाजूला असलेले अँगल्स आहेत A आणि B. फिगरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की X + Y इज लेस दॅन 180 आहे आणि A + B इज ग्रेटर दॅन 180 आहे. हे पॉस्ट्युलेट काय सांगतं की ज्या बाजूची सम इंटिरियर अँगलची सम लेस दॅन 180 आहे, त्या बाजूला त्या दोन लाईन्स प्रोड्यूस केल्या, वाढवल्या, तर त्या पुढे जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. इथं X + Y इज लेस दॅन 180 आहे, म्हणजेच X + Y लेस दॅन 180 असल्यामुळं त्या बाजूला असलेल्या दोन लाईन्स वाढवल्या की त्या एकमेकांना इंटरसेक्ट होतात. फिगरमध्ये तुम्हाला त्या प्रोड्यूस केलेल्या लाईन्स दिसत आहेत आणि त्या एकमेकींना C या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होताना दिसतात. तर हे होते युक्लिडचे 5 पॉस्ट्युलेट्स. या पुढील भागामध्ये थेरम आहे आणि आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवलेला आहे. उर्वरित उदाहरणांचा तुम्ही सराव करा, ती सोडवा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून तो समजावून घ्या. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.